जय महाराष्ट्र मित्रांनो, पैसा कमवणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं आहे ते सेव्ह करणं, वाढवणं आणि यासाठीच फायनान्शियल नॉलेज इन मराठी ही सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। कारण की बघा, अनेक जण पैसे तर कमवत आहे पण त्यांच्याकडे आर्थिक नॉलेज नसल्यामुळे, फायनान्शियल नॉलेज नसल्यामुळे ते पैसे कमवून सगळे वेस्ट होऊन जात आहे। मग हप्ते झालं, ETC खर्च झाला, लाईफ एक्सपेन्स झाला, यामध्ये सगळे पैसे जात आहे आणि ते गरीबच्या गरीबच राहत आहे। यासाठी फायनान्शियल नॉलेज अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे। आता अनेक जणांना इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर मग शेअर मार्केट झालं, म्युच्युअल फंड झालं, SIP झालं, SWP झालं, एवढंच माहिती आहे आणि ते रिस्की पण वाटतं। यस, हे मार्केटवर अवलंबून असतं त्यामुळे रिस्क तर असतेच, पण गव्हर्नमेंटच्या 5 अशा स्कीम्स आहे, योजना आहे ज्या की लो रिस्क आहे, सेफ आहे आणि हाय रिटर्न्स देतात। कारण की अनेक जण यांना शेअर मार्केट वगैरे समजत नाही त्यामुळे ते इन्व्हेस्टमेंट करत नाही, डायरेक्ट FD करतात। FD करणं म्हणजे असं आहे, स्वतःचेच पैसे आपल्याला इतक्या कमी रेटमध्ये मिळतात। कारण की बघा, FD आपण करतो तर आपल्याला इंटरेस्ट रेट कमी मिळतो, कधी चुकून वाकून आपल्याला जर गरज पडली आपण ती FD मोडतो आहे तर आपल्याला नुकसान पण होतं। त्यामुळे FD पेक्षा पण सेफ आणि चांगले पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि तेच मी तुम्हाला सांगतो आणि हे गव्हर्नमेंटचे असल्यामुळे सेफ असणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर या 5 गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्या हेल्पफुल आहे। एज्युकेशनल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय, माहिती तुम्हाला देतोय, कारण की अनेक जणांना हे माहितीच नाही, फक्त पैसे कमवायचे म्हणून कमवत आहे, पण ते इन्व्हेस्टमेंट करायला शिकलं पाहिजे आणि तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय। भरपूर सारे नॉलेजेबल व्हिडिओ बनवले आणि तुम्हाला शेअर मार्केट पण शिकायचं आहे, म्युच्युअल फंड पण शिकायचे आहे, तर त्यावर सुद्धा तुम्हाला कोर्स दिला आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल। तिथून तुम्ही इझिली शिकू शकता, हिंदी भाषा शिकू शकता, सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं। त्यामुळे नक्की फायदा घ्या, भरपूर सारी हेल्प तुम्हाला करतोय। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, गव्हर्नमेंटच्या 5 स्कीम विथ लो रिस्क हाय रिटर्न्स डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन माहिती देतोय, विथ कॅल्क्युलेटर सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाजा येऊन जाईल, अच्छा आपण एवढे टाकले तर आपल्याला असा फायदा होतोय, एवढे इंटरेस्ट रेट मिळतोय। आता ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकतात, NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय। पहिली जी स्कीम आहे ती नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया। नितीन गडकरींचं तुम्ही भाषण ऐकलं असेल की आमच्याकडे खूप सारा पैसा आहे, मोठे मोठे हायवे मी बनवतोय, तो पैसा कुठून येतोय तर लोक या जे बॉन्ड्स येतात त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय आणि ही सिक्युअर इन्व्हेस्टमेंट असते। जसं की तुम्ही ते पूर्ण माहिती बघू शकताय, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ज्यामध्ये 8.75% इंटरेस्ट मिळतो। ओके, लॉकिंग पिरियड किती आहे ते तुम्ही ते बघू शकताय। ओके, 5 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो, मॅच्युरिटी कधी होणार आहे ते दिसतंय। म्हणजे थोडक्यात आपण जर इथे 5 लाख रुपये टाकतोय तर आपले 7,11,144 होणार आहे। किती होणार आहे? 7,11,144, 5 लाखाचे म्हणजे इंटरेस्ट किती मिळाला? 2,11,318 रुपयांचा आपल्याला इंटरेस्ट मिळाला 5 वर्षामध्ये। ओके, जी की एक चांगली गोष्ट आहे। मग तुम्ही जर अमाऊंट वाढवता, म्हणजे अनेक जण रिटायर झालेले आहे, गाडी विकली आहे, घर विकली आहे, मग 10 लाख रुपयांपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर 10 लाखांवर आपल्याला 4,45,000 रुपयांचा इंटरेस्ट मिळतो, जी की एक चांगली गोष्ट आहे। म्हणजे टोटल व्हॅल्यू आपली किती होते? 14 लाख होते। म्हणजे 10 लाखाचे 14 लाख झाले, 5 लाख जर आपण टाकल्याचं तर 5 लाखाचे किती होत आहे? 5 लाखाचे आपले 7,11,000 होते। तर अशा प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय। भारत सरकारची जी वेबसाईट आहे, म्हणजे NSEची जी वेबसाईट आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, यावर तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल। हे बॉन्ड्स असतात, मग हे कधीपासून चालू झाले आहे, याची मॅच्युरिटी कधी होणार आहे, कधी एक्सपायर होणार आहे, ही सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल। ICICI वगैरे आहे, यांच्या थ्रू पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय। तुमच्यावर आहे तुम्हाला कुठून करायची। तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून देईल, तिथून तुम्ही मोफत डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि इथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय। डिपेंड तुम्हाला रिसर्च करावं लागणार आहे, सगळी माहिती बघा, टॅक्स फ्री आहे, 8.50% व्याजदर आहे, हे सगळं तुम्ही बघून इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता। तुमच्यासाठी मराठीमध्ये सुद्धा मी माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये बघा 100% हे सुरक्षित बॉन्ड आहे, 8.5% परतावा मिळतोय, 10,000 रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट करू शकताय, 50 लाख रुपयांपर्यंत आणि 5 वर्षाचा लॉक इन पिरियड असणार आहे। त्यानंतर पुढचं जे आहे ते नॅशनल पेन्शन सिस्टीम, ही एक जबरदस्त आहे, ज्यामध्ये टॅक्स बेनिफिट आपल्याला मिळतो आणि ही जी योजना आहे याबद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकला आहे। तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, फायनान्स विथ आयकॉनिक मराठी, ज्यावर पोस्टमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा वेगवेगळ्या स्कीम्स आहे त्याबद्दल डिटेलमध्ये मी माहिती दिलेली आहे। नक्की तुम्ही याचा फायदा घेऊ शकताय। ओके, आता जर तुम्हाला नॅशनल पेन्शन स्कीमबद्दल माहिती पाहिजे असेल तर india.gov.in यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जरी आलो तर इथे आपल्याला माहिती दिसून जाईल, नेमका इन्व्हेस्टमेंट स्कीम काय आहे, किती फायदा मिळतो, काय मिळतो, याचा कॅल्क्युलेटर जर तुम्हाला सांगायला गेलं, जसं की तुम्ही इथे बघू शकतात NPS कॅल्क्युलेटर,
म्हणजे 5,000 रुपयाची जर आपण पर मंथ इथे इन्व्हेस्टमेंट करतोय तर इथे ॲव्हरेज आपल्याला 10 ते 13% रिटर्न मिळतं. आम्ही इथे 10% धरतोय. 20 वर्षापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर बघा 24 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट आपण केली आहे, ज्यावर आपल्याला इथे व्याजदर किती मिळतोय 2,92,20,398. म्हणजे 24 लाखावर आपल्याला 2 कोटीचं इथे व्याज मिळालं. आपली टोटल रक्कम झाली 3,16,20,398. म्हणजे 24 लाखाचे आपले झाले 3,16,20,398 रुपये. त्यामुळे NPS एक जबरदस्त योजना आहे. विथ कॅल्क्युलेटर तुम्हाला समजून सांगितलं आहे. आता मराठीमध्ये माहिती पाहिजे तर तुम्ही ते वाचू शकता. थोडक्यात काय आहे, अनेकांना पेन्शन पाहिजे आहे पण गव्हर्नमेंट जॉब नाही आहे, तर सेवानिवृत्तीसाठी म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला किंमत राहिली पाहिजे, पैसे आले पाहिजे, तर त्यासाठी ही स्कीम आहे. 500 रुपयांपासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय. कमाल मर्यादाची काही लिमिट नाही आहे. वयाच्या 60 वर्षानंतर आपल्याला हे पैसे मिळतात, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पण अमाऊंट जबरदस्त मिळते. किती मिळते? 3 कोटी रुपयांपर्यंत मिळते. डिपेंड इथे 20 वर्षापासून करताय. तुम्ही जर 30 वर्षापासून करायला गेले तर इथे बघा तुमची अमाऊंट कमी होणार आहे. त्यामुळे म्हटलं जातं जेवढ्या लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. आणि तीच एज्युकेशनल माहिती तुमच्यासाठी घेऊन येतोय. ओके, तर ही पण एक जबरदस्त स्कीम आहे. त्यानंतर पुढची जी आहे ती सोवेरियन गोल्ड बॉन्ड. आपण सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर त्याच प्रकारे गव्हर्नमेंटनी गोल्ड बॉन्ड्स आणली आहे, त्यामध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्ट करू शकतोय. ज्याचा फायदा असा आहे जसं की सोन्याची किंमत वाढते आहे तसं या बॉन्डची सुद्धा किंमत वाढणार आहे. त्याच पट्टीमध्ये फक्त फिजिकल गोल्ड नसता, हे आपलं ऑनलाईन गोल्ड असतं ज्यामध्ये वार्षिक आपल्या 2.5% इंटरेस्ट मिळतो. याचा फायदा असा आहे की आपल्याला कोणी चोरून घेऊन जाईल याची भीती नाही आहे, लॉकरमध्ये ठेवायचं टेन्शन नाही आहे. आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन करू शकतोय, ऑफलाईन करू शकतोय. येथे 1 ग्रॅमपासून 4 ग्रॅमपर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय एक इंडिव्हिज्युअल, ज्यामध्ये आपल्याला वार्षिक 2.5% तर परतावा मिळणारच आहे. प्लस आज 1 ग्रॅमची जी व्हॅल्यू आहे ती आपण समजा 7 वर्षासाठी टाकली तर 7 वर्षानंतर त्याची जेवढी किंमत होणार ती तर आपल्याला मिळणारच आहे. प्लस प्रतिवर्ष इथे आपल्याला व्याज सुद्धा मिळणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. बघा याचे भरपूर सारे बेनिफिट आहे ज्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि जर बघायला गेलं तर एक सेफ आणि सिक्युअर इन्व्हेस्टमेंट असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर सोवेरियन गोल्ड बॉन्ड सुद्धा एक जबरदस्त ऑप्शन आहे, तुम्ही करू शकता. डीमॅट अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. मोफत अकाउंट क्रिएट करा आणि इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकताय. त्यानंतर पुढची जी इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे ती सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे. ही पण एक जबरदस्त स्कीम असणार आहे ज्यामध्ये आपल्याला टॅक्स डिडक्शन सुद्धा मिळतं. आता जर तुम्हाला यामध्ये डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल तर बघा यांची जी गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे नॅशनल सेव्हिंग इन्स्टिट्यूट, यावर आपल्याला डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल. 1000 रुपयांपासून आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय 30 लाख रुपयांपर्यंत. आता जर याचे फायदे बघायला गेले तर बघा 8.2% व्याजदर आहे, जे की दर 3 महिन्यांनी आपल्या बँकेत क्रेडिट केले जातात, जी की एक चांगली गोष्ट आहे. प्लस इथे मॅच्युरिटीचा कालावधी 5 वर्ष आहे आणि जो 3 वर्षापर्यंत आपण अजून सुद्धा वाढवू शकतोय. त्यामुळे दर 3 महिन्याला आपल्याला पैसे पाहिजे असेल 8.2% व्याजदराने तर नक्की आपण सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. त्यानंतर पुढची आणि बेस्ट इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड्स. हे असे बॉन्ड्स आहेत जे की रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट आहे, हाय इंटरेस्ट रेट आपला मिळतो आणि रेग्युलर इन्कम ज्यांना पाहिजे आहे विथ हाफ इयरली इंटरेस्ट पे आउट, म्हणजे दर 6 महिन्यांनी आपल्याला आपलं इंटरेस्ट रेट मिळणार आहे. आणि जबरदस्त ऑप्शन आहे बघा, 100% रिस्क फ्री आहे. 8.05% आपला इंटरेस्ट रेट मिळतोय सध्यानुसार. दर जानेवारी आणि जुलैमध्ये ते बदलत असतात आणि दर जानेवारी आणि जुलैमध्ये आपल्याला तो इंटरेस्ट जमा होत असतो. 1000 रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. अप्पर लिमिट नो आहे, म्हणजे किती पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय. 7 वर्षांचा मॅच्युरिटी पिरियड आहे जो नो ट्रेडेबल आणि ट्रान्सफरेबल आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे याचं आपल्याला सर्टिफिकेट मिळतं आणि आपण यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहे. आता इथे बघा तुम्ही जर सिनियर सिटीजन असेल तर लॉकिंग पिरियड कमी आहे. 60 ते 70 वय तुमचं आहे तर 6 वर्षांचा आहे, 70 ते 80 आहे तर 5 वर्षांचा आहे आणि 80 वर्षांपेक्षा जास्त आहे तर 4 वर्षांचा आहे आणि यापेक्षा कमी असेल तर 7 वर्षांचा आपला आहे. ओके, जबरदस्त स्कीम आहे. आता इथं जर कॅल्क्युलेटर आपण बघितलं, समजा 10 लाख रुपये आपण इथे इन्व्हेस्टमेंट करतोय 8.05% व्याजदराने 7 वर्षासाठी, तर इथे आपल्याला 7,47,000 रुपयांचं इंटरेस्ट मिळतो. म्हणजे 10 लाख रुपयांचे आपले झाले 17,47,000 रुपये, म्हणजे दर वर्षाला जवळपास आपल्याला 1 लाख रुपयांपर्यंत व्याजदर मिळतं आहे.
त्यामुळे म्हणालो भारी भारी आणि जबरदस्त गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे ज्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय। इन्व्हेस्टमेंट करण्याआधी तुम्हाला हे जे डॉक्युमेंट वगैरे आहे ते नीट वाचले गेले पाहिजे। तुमचे जे आर्थिक सल्लागार आहेत त्यांचे तुम्ही सल्ला घेऊ शकताय। एज्युकेशनल माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे आणि सगळी माहिती मराठीमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्ही वाचू शकता आणि इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात। तर असे भरपूर सारे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय, नक्की चॅनल सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।